सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी यांना दंडवत प्रणाम, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. मागील सत्संगामध्ये आपण बघितलं की ह्या जीवाला जन्ममृत्यूचा रोग कसा लागलेला आहे. जन्माला आलेला मनुष्य कसा मरतो, मेलेला मनुष्य कसा जन्माला येतो आणि जन्माला येऊन जे कर्म करतो ते भोगण्यासाठी कसा नरकात जातो. याच्यासाठी खूप संतांनी आपल्याला हे उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे जेव्हा आपण इतर साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हे जे तत्वज्ञान आहे, श्रीमद भगवद्गीतेतलं तत्वज्ञान फक्त महानुभाव संप्रदायातच आहे असं नव्हे, परंतु ह्या जगाच्या पाठीवरती या विश्वामध्ये भगवद्गीतेचा अभ्यास करून त्या आचरणावरती चालणारा एकमेव प्राणी जर कुणी असेल तर तो एक महानुभाव संप्रदाय. आपल्याला कळालंय आणि वळालेलं पण आहे. लोकांना कळालेलं आहे पण वळालेलं नाही आहे. त्यासाठी एक मी उदाहरण देतो. श्रीमद भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे आणि त्या गीतेवरती अनेक टीका लिहिल्या गेल्या. तशी एक संत ज्ञानेश्वरांनी पण ज्ञानेश्वरी लिहिली. श्रीमद भगवद्गीतेचा मराठी अनुवाद त्यांनी केला आणि त्या अनुवादातून सर्वसामान्य जनतेपर्यंत श्रीमद भगवद्गीतेचं तत्वज्ञान अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत त्यांनी उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वरांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली. भगवद्गीतेचा मराठी अनुवाद आहे म्हणून त्यांना फक्त ज्ञानेश्वरी म्हटलं जातं, बाकी ती भगवद्गीताच आहे. त्याच्यामुळं आपल्याला अमान्य किंवा मान्य असण्याचा प्रश्नच येत नाही. भगवद्गीता आहे, परमेश्वराचं तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञान जेव्हा आपण अभ्यासू तर आपल्या बुद्धीत नक्कीच फरक पडेल, भर पडेल. परंतु सर्वज्ञ चक्रप्रभूंनी महादाईशाला एकदा स्पष्ट सांगितलं होतं की तुझ्यामध्ये तिची कुशलता जर असेल तर तू पुराण ऐकायला गेल्यास हरकत नाही, अन्यथा आपण कोमळ असल्यानंतर कुठंतरी काहीतरी वाचायला जायचं, ऐकायला जायचं आणि ती विषय व्यवस्था जर आपल्याला करता नाही आली तर आपण त्यातच अडकण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण किती परिपक्व याच्यावरती इतर साहित्याचा अभ्यास करायचा का नाही. खरं म्हणजे आपल्याकडंच एवढं साहित्य आहे, त्याचं आयुष्य जाईल अभ्यास करता करता, पण एक माहिती म्हणून आपल्याला ते असायला पाहिजे. आणि म्हणून मी कधीतरी ज्ञानेश्वरी किंवा दासबोध, तुकाराम गाथा ह्या ज्या गोष्टी ह्या बघत असतो, चाळत असतो, नेमकं काय तत्वज्ञान हे बघत असतो. त्यातून एक सुंदर असं ज्ञानेश्वरीतलं 16व्या अध्यायातलं मला एक उदाहरण आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर संत ज्ञानेश्वरांनी हा जन्म, मनुष्य जन्म हा मुक्तीचा दरवाजा कसा आहे याच्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं की पूर्वी गाव असायचं, त्या गावामध्ये तटबंदी असायची आणि आत येण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा असायचा, त्याला वेस म्हणायचे लोक. त्या गावामध्ये एक आंधळा मनुष्य असतो आणि तो आंधळा मनुष्याला बाहेर जायचं असतं. म्हणून एका तो डोळस मनुष्याला विचारतो की मला बाहेर जायचंय, मला घेऊन जा. तर तो डोळस मनुष्य सांगतो की मला वेळ नाहीये, मी तुला मार्गदर्शन करेल, त्या मार्गदर्शनातून तू नक्कीच या गावाच्या बाहेर पडशील. आणि म्हणून ती तुला मार्गदर्शन करतो की भिंत, या भिंतीला पकडत पकडत जा. भिंती व्यतिरिक्त दरवाजा असू शकत नाही. दरवाजा आल्यानंतर तू निसंशय बाहेर पडशील आणि तुझं साध्य तुला प्राप्त होईल. त्याप्रमाणे तो आंधळा मनुष्य म्हणजे अज्ञानी मनुष्य त्या भिंतीला पकडत 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 जात असतो, चालत असतो. भिंतीला पकडत चालता चालता तो दरवाजा येतो आणि तो दरवाजा आल्यानंतर त्याला बाहेर पडण्याची जी संधी त्याला प्राप्त झालेली आहे, परंतु त्याच्या अज्ञानामुळं, त्याच्या अन्यथा ज्ञानामुळं त्याला खाज आलेली, रूढी परंपराची असेल, अंधश्रद्धेची असेल, कर्मकांडाची असेल, ही खाज त्याला येते. आणि या खाजेतून हा विचार तो करत नाही की हात खाजवण्यासाठी सुटल्यानंतर पाय चालत राहतील, हा दरवाजा सुटू शकतो. त्याकडून अशीच चूक होते, दरवाजा सुटून जातो. आता तो दरवाजा सुटल्यानंतर त्याच दरवाजात परत येण्यासाठी त्याला पूर्ण गावाची पुन्हा तटबंदी पकडत पकडत यावं लागेल. या उदाहरणातून त्यांनी सांगण्याचा असा प्रयत्न केला की तटबंदी म्हणजे 84 लाख योनी आहे. ह्या नरक योन्या भोगत जन्ममृत्यू 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 करत 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 जेव्हा आपण मनुष्य जन्मात येतो त्यावेळेस तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्या जीवनाची मुक्ती आपण करून घ्यायची असते.
या उदाहरणातून आपल्याला असं लक्षात येईल की अनेक साधू संतांनी या अगोदरही हे तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवद्गीतेवरती तत्वज्ञान सांगून अनेक संप्रदाय उभे आहे. आज खरं म्हणजे भगवद्गीते व्यतिरिक्त जगात काहीच नाही आहे. परंतु भगवद्गीता जर समजून घ्यायची असेल, जाणून घ्यायची असेल आणि त्याच्यानुसार आचरण करायचं असेल तर महानुभावांच्या दृष्टीतून, नजरेतून ती बघावं लागेल. अन्यथा अनेक अडचणी, अनेक प्रश्न निर्माण होतील आणि तो त्यातून बाहेरच पडू शकणार नाही. भगवद्गीतेवरती कितीतरी तत्वज्ञान आज उपलब्ध आहे. अनेक जे बी लोक आहे ते फक्त गीतेवरतीच बोलतात, कारण गीतेव्यतिरिक्त जगामध्ये काही सर्वश्रेष्ठ नाही आणि तत्वज्ञान पण नाही. हेच तत्वज्ञान आपल्याला सर्वश्री चक्रप्रभूंनी अत्यंत सुंदर आणि सोपं करून सांगितलेलं आहे. यदा कदाचित कलियुगामध्ये श्री चक्रस्वामींचा अवतार आपल्याला भेटला नसता तर भगवद्गीतेमध्ये जसे लोक गटांगळ्या खातात आज तशीच आपली पण परिस्थिती झाली असते. संत ज्ञानेश्वरांनी जसे हे तत्वज्ञान सांगितलं तसं अनेक साधू संतांनी सांगितलं. परंतु आज परिस्थिती अशी की जो सांगतो तत्वज्ञान त्यालाच लोक देव मानतात आणि ती भक्ती करायला सुरुवात करतात. परमेश्वराने स्पष्ट इथं आपल्याला सांगितलेलं एक सावधानता केलेली आहे की तुम्ही अच्युत गोत्री आहे, तुम्हाला परस्पर प्रीती असायला हवी, पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. निमित्त माना तुम्ही. आणि हे निमित्त मानणं म्हणजे काही परमेश्वर समजणे नव्हे. ही सावधानता आपल्याला परमेश्वराने प्रत्यक्ष दिल्यामुळं आपली जी धार्मिकता आहे अत्यंत सावधपणे आपण करत राहतो. या जन्मवृत्तीचा रोग आपल्याला लागलेला आहे आणि ह्या रोगासाठी आपल्याला भक्ती करायची आहे. या आजारावरती रामबाण उपाय आहे भक्तीचं. ही भक्ती कोणाची करायची, कशी करायची हे जर माहीत नसेल तर त्या भक्तीमध्ये गटांगळे खाणारे सुद्धा भरपूर लोक आहे. अन्य लोक जेव्हा आपण विचार करतो ते सुद्धा भक्ती करतात, धार्मिकता करतात. भक्ती आणि धार्मिकता त्यांचा उद्देश सुद्धा मोक्ष प्राप्तीचा आहे, परमेश्वर प्राप्तीचा आहे. परंतु परमेश्वर कोण हेच माहीत नाही, त्यामुळे त्या भक्तीला काही अर्थ राहत नाही. परंतु त्यांचा उद्देश मात्र 84 लाख योनीतून निघण्याचाच आहे. त्याच्यासाठी सर्वज्ञ चक्रप्रभूंनी वज्रकिटकीचा असा सुंदर दृष्टांत आपल्याला सांगितला आहे आणि त्या वज्रकिटकीच्या दृष्टांतातून आपल्याला लक्षात येईल की ह्या लोकांमध्ये ना आपल्यामध्ये कसा फरक आहे. एक मनुष्य असतो, तो आजारी पडतो, त्याच्या पोटाच्या आतील आतड्याला खाज येत असते आणि म्हणून तो एका डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर तो सर्व बघतो, आजाराचं निदान करतो. आजाराचं निदान झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ही वज्रकिटकी नावाचा रोग याला लागलेला आहे. त्याला आजार तर कळतो, परंतु त्याच्यावरती औषध कोणतं द्यायचं हे त्याला माहीत नसल्यामुळं तो अंदाजाने औषध देतो. ही औषध घ्या, ती औषध घ्या. हा रोगी बरा होण्याच्या अपेक्षेने लाभापोटी जसे जसे डॉक्टर औषध देतात तसं तो घेत राहतो. परंतु रोग कोणता आहे हे माहीत असू नये, त्याच्यावरचं औषध माहीत नसल्यामुळं अंदाजाने जे औषधं आपण घेत राहतो त्या अंदाजाने औषधातून साईड इफेक्ट होतात, आपल्याला त्रास होतो, मात्र रोग तसाच राहतो, उलट वाढीत जातो. त्यानंतर तो दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर हे सर्व बघितल्यानंतर त्याला रोग कोणता हेच माहीत नाही. त्याला त्या रोगाचं निदान न करता आल्यामुळं मात्र तो औषध मात्र देत राहतो. त्याला माहीत असतं की अशांना औषधं कशावरती कोणते चालतात. औषधं माहिती आहे, परंतु रोग माहीत नसल्यामुळं औषध कोणतं द्यायचं हे त्याला न कळाल्यामुळं तो पण अंदाजाने औषध देत राहतो आणि हा बरा होण्याच्या निमित्ताने, बरा होण्याच्या अपेक्षेने, लाभाने ते औषधं घेत राहतो. बघा आता याच्यामध्ये अन्य लोक भक्ती करतात जीवनमुक्ती मिळवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, पण कोणाची करायची, कोण ती जीवनमुक्ती देणार हे माहीत नसल्यामुळं याची भक्ती करा, त्याची भक्ती करा, कर्मकांड करा, विधी करा, ऋतुवैकल्य करा, काही माहीत नसतं. परंतु हे करण्यातून कर्म मात्र तो कितीतरी जोडत असतो आणि त्या कर्मातून तो दुःखाला, नरकाला प्राप्त होत असतो. दुसरा एक आहे की ज्याला औषध माहिती आहे, रोग माहीत नाही. एक आहे ज्याला रोग माहिती तर औषध माहीत नाही. अशा पद्धतीनं तो कर्म करत राहतात. अभिलाषेपोटी, भावेपोटी, श्रद्धेपोटी, अज्ञानापोटी. हे भक्ती करणारे जे लोक आहे
ते अधिक नरकात जाण्याची शक्यता, अधिक दुःखात जाण्याची शक्यता निर्माण होते. कारण त्यांचं जे कर्म आहे ते त्यांना चिटकतंय, परंतु ते त्यातून त्याला बाहेर निघता येत नाही. म्हणून परमेश्वरांनी बांधल्या गायीचा खूप सुंदर असा दृष्टांत सांगितलाय का, गाय बांधलेली असते खुंट्याला, तिला सुटायचं असतं आणि ती फिरत असते सुटण्यासाठी, पण ती सुटत नाही. का? तर ती बांधलेली आहे. म्हणून ज्यांनी बांधली त्यांनी जर ती गाय सोडली तर सुटेल, अन्यथा त्या गायीचा फिरण्याने त्याच्यातच फास निर्माण होईल आणि ती मरण्याची शक्यता होते. हे लोकांचे असंच होतं, सुटण्यासाठी भक्ती करतात, मुक्तीसाठी भक्ती करतात, मोक्षासाठी भक्ती करतात, परंतु त्या कर्माचा पास त्यांच्या मानेभोवती, त्यांच्या जीवनाभोवती अडकल्या जातो आणि ते अधिक नरकात पोहोचतात. परमेश्वर म्हणतात एक असा डॉक्टर आहे की त्याला रोग पण माहिती आणि त्याला निदान पण माहिती. निदान माहिती, त्याला औषध पण माहिती. जो चिरोग तेच औषध. आजही आपल्याला या गोष्टीचा अनुभव येतो. एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेल्यानंतर तो लगेच निदान करतो, औषध देतो, आपल्याला लगेच फरक पडतो. जनरल डॉक्टरकडे जर आपण गेलो तर तो औषधच देत राहतो ना, अधिक त्रास होतो. तसं परमेश्वर हा असा डॉक्टर आहे का त्याला निदान पण माहिती आहे जीवाच्या रोगाचं आणि औषध पण माहिती आहे. ते आत लागलेल्या वज्रकिटकीचा जो रोग आहे त्या डॉक्टरला माहिती आहे आणि म्हणून आपे नावाचं औषध ते दिल्यानंतर ती जी वज्रकिटकी आहे ती तडफडून मरते आणि आपला रोग बरा होतो. या दृष्टांतातून परमेश्वराने सुंदर आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय का परमेश्वर भक्ती ही जीवन मुक्तीचा दरवाजा आहे. परमेश्वर भक्ती हीच आपल्या जन्मवृत्तीचा रोग जो आहे ते काढण्याचा दरवाजा आहे किंवा काढण्याचं औषध आहे. आणि म्हणून परमेश्वर भक्ती ही आपण समजून घेतली पाहिजे. ती परमेश्वर भक्ती आपल्याला आपल्या पूर्वकर्मानुसार म्हणा, आपल्या प्रयत्नांनी म्हणा दिलेली आहे, भेटलेली आहे. परमेश्वराने आपल्यावरती कृपा करून बोध दिलेला आहे. तर तो बोध आपण जर समजून घेतला तर तो किती अनमोल आहे आणि अमूल्य आहे आपल्याला कळेल. खरं म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये हे सर्व तत्वज्ञान अर्जुनाला निमित्त करून परमेश्वराने सांगितलंय. देवतेची भक्ती करू नको, अनन्य भावे मला शरण ये. 11व्या अध्यायामध्ये परमेश्वराने स्वतःची ओळख देण्यासाठी विश्वरूप दाखवलं. शेवटच्या अध्यायात अर्जुनाला परमेश्वर स्पष्ट सांगतात की फक्त मला शरण ये, माझं चिंतन कर, माझंच मनन कर, मला जाण, माझ्या व्यतिरिक्त कोणाला जाणण्याची शरण जाण्याची गरज नाहीये, निसंशयपणे मी तुला मोक्षाला घेऊन जाईल. इतकं स्पष्ट सांगितलंय. तरीही लोक एकनिष्ठ भक्ती करू शकत नाही. का? तर ते त्यांना समजतच नाही. भगवद्गीताच लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेली नाहीये. कितीतरी मी सत्संगांमध्ये जात असतो, आपला मूळ ग्रंथ कोणता हा जर विचारला तर लोक वेगवेगळ्या ग्रंथांची नावं सांगतात. आज आपलं कसं झालेलं आहे की आपल्याला दुपारी 1 वाजता जेवण करायचंय, पण आपण मित्राकडे 10 वाजता जातो, तो पोहे करतो, आपण खातो. 12 वाजता येता येता आपल्याला कोणीतरी मित्र भेटतो, तो चहा पाजतो, दूध पाजतो. त्यामुळं आपलं जे जेवण आहे 1 वाजेचं ते आपल्याला पूर्णपणे घेता येत नाही. का? आता इकडलं तिकडला चुकीचं अन्न आणि जे अन्न आपण म्हणतो ते आपल्या पोटात आरकड वरकड गेल्यामुळं आपण मुख्य जे आहे जेवण ते आपण करू शकत नाही. अनेक तत्वज्ञान या जगामध्ये आहे, परंतु महानुभावांचं जे साहित्य त्याचा जर आपण अभ्यास केला तर त्या साहित्या व्यतिरिक्त मराठी साहित्यामध्ये साहित्यच नाही. त्या साहित्याचा आपण अभ्यास न करता आपण इतर साहित्य जर अभ्यासायचा प्रयत्न केला तर खूप कमी वेळात आपलं ते साहित्य अभ्यासलं जाईल. कारण त्याच्यामध्ये दुसरं काही असं नाहीये. देवतेचे कर्मकांड वेद आहे, परंतु परमेश्वर स्पष्ट सांगतात की सगळे शास्त्र या शास्त्राशी मिळतील, पण हे शास्त्र कुठंच मिळणार नाही. आणि म्हणून आपण जर आपला अभ्यास केला तर आपल्याला दुसरा अभ्यास करण्याची गरजच पडत नाही. कारण सर्वश्रेष्ठ जे आहे ते जर अभ्यासलं तर खालचं अभ्यासाची गरज काय ते त्याचं अनुषंगिकच आलं. आणि म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये धर्माला ग्लानी येते. ती ग्लानी आल्यानंतर परमेश्वर अवतार घेतात आणि तो अवतार घेतलेला परमेश्वर धर्म आणि अधर्म स्पष्ट सांगत असतो. द्वापार युगात 5,500 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीता परमेश्वराने सांगितली. ती गीता आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही व्यवस्थित, परंतु आपल्यासारखं भाग्यवान आपणच आहोत की ह्या कलियुगाचा अवतार आपल्याला माहिती आहे. नुसता अवतारच माहित नाही, त्या अवताराने आपल्याला श्रीमद भगवद्गीतेच्या पलीकडचं पुढचं तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे हे पण आपल्याला माहिती आहे, परंतु ते अभ्यासलं तर आपल्याला माहित असणार.
ते भाग्य आपल्याला जर जोडून घ्यायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आपल्याला जर घरच्या स्त्रिया जर स्वयंपाक करून देतात, त्याला सुद्धा त्यांना ज्ञान घ्यावं लागतं. मीठ किती टाकायचं, मिरची किती टाकायची, त्याला तेल किती टाकायचं, याचं तर त्याला ज्ञान नसेल त्या स्त्रीला, तर ती भाजी नीट होणार नाही. आपल्याला नोकरीला जायचंय, नोकरी करत असताना लगेच नोकरीवरती कामावरती आपण जाऊ शकत नाही. ते लोक आपल्याला ट्रेनिंग देतात, शिकवतात पहिले. अशा अनेक गोष्टी आहे. व्यवसाय असेल, कुटुंब असेल, कोणतीही गोष्ट, शेतकरी असेल, त्या शेतीला त्याला ज्ञान असल्याशिवाय तो शेती नीट करू शकत नाही. व्यवसायाचं ज्ञान असल्याशिवाय तो व्यावसायिक नीट व्यवसाय करू शकत नाही. तसंच आपल्या जीवनाची मुक्ती मिळवण्यासाठी एवढं मोठं तत्वज्ञान आहे धर्माचं, ते जर न अभ्यासता आपल्याला परमेश्वर भेटेल कसं, त्याच्यात आपण यशस्वी होऊ कसं, हा आपण सर्वसामान्यपणाने विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सोपं सोपं पाहिजे. आपल्याला अभ्यास नको, कष्ट नको, त्रास नको, फक्त आपल्याला देव भेटला पाहिजे. हे शक्य होणार नाही. ज्ञानाशिवाय जर काहीच भेटत नाही व्यवसायामध्ये, भौतिक जगामध्ये किंवा दृष्टपर, तर हे अदृष्टपर म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं अज्ञानाने कसं भेटेल. म्हणून इथं फसण्याची जास्त शक्यता निर्माण होतील. म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे. तत्वज्ञान जे आहे, हे पायारूपी जे तत्वज्ञान आहे, आपण जर समजून घेतलं तर ते खूप सोपं होऊन जाईल. म्हणून 12व्या शतकामध्ये असंच 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते. त्याला राजाश्रय भेटला होता आणि म्हणून या व्रतवैकल्यालाच लोक धर्म समजायला लागले होते. मुळात हा अधर्म आहे. कर्मकांड हा अधर्म आहे. व्रतवैकल्य करणं हा अधर्म आहे. त्या त्या युगाचा धर्म वेगळा, अधर्म वेगळा. आज कलियुग असल्यामुळे आजचा धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे आपण जर समजून घेतलं तर इतकं सोपं होऊन जाईल. त्यातले त्यात परमेश्वर मार्गातला धर्म कोणता हे जर आपण समजून घेतलं तर कोणतं युग असले तरी परमेश्वर मार्गाचा जो धर्म आहे तो वेगळा असतो आणि तो आपल्याला जर समजून घेऊनच प्राप्त करायचा असतो. ज्ञानाशिवाय तर काहीच पर्याय नाही. ज्ञान मिळवणं आणि त्याच्या पुढे जाणं. 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले, राजाश्रय भेटला. म्हणून अशा अवस्थेमध्ये धर्माला ग्लानी निर्माण झाली. अधर्मालाच लोक धर्म समजायला लागली आणि त्याच वेळेस सर्वशी चक्र प्रभूंनी अवतार घेतला. तो अवतार, त्या अवताराने आपल्याला ह्या भगवद्गीतेच्या पलीकडचे तत्वज्ञान सांगितलं. लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. त्या लीळाचरित्रामध्ये पानोपानी ब्रह्मविद्याशास्त्र ठासून भरलेले. परंतु 2-4 लीळा आल्या, आपल्याला ऐकायला आल्या, भेटायला, समजल्या, बोलता आल्या. याचा अर्थ ते तत्वज्ञान आपल्याला कळालं असं नाहीये. लीळाचरित्र हा अथांग समुद्र आहे आणि त्या समुद्राला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्या समुद्रा इतपत मोठा विचार, समुद्र इतपत मोठा कष्ट आपल्याला घ्यावा लागेल, तेव्हा ते कुठं आपल्याला प्राप्त होईल. परमेश्वराने खूप सुंदर सुंदर दृष्टांत सांगितलेले. एक तळं असतं, ते स्वच्छ तळ्यामध्ये एक रुपयाचं नाणं पडलेलं असतं. तर स्वच्छ पाण्यामध्ये काही जर वस्तू पडलेली असेल तर ती उथळ उथळ दिसते. त्या तळ्याच्या कडेला एक मनुष्य बसलेला असतो. तो ते बघत असतो, तर त्याला त्याचा अंदाज आलेला असतो. दुसरा मनुष्य येतो, त्याला वाटतं की अरे हे तळ आहे, या तळ्यामध्ये सोन्याचं नाणं पडलेलं आहे, आपण ते काढावं. म्हणून तो हात घालतो. त्याच्या लक्षात येतं का अरे हे तर खूप खोल आहे. मग बायावर करतो, मग पाय टाकतो तरी त्याला ते जमत नाही. मग उडी टाकतो तरी त्याला त्याचं तळ सापडत नाही. आणि मग तो काठावर बसलेला मनुष्य असो, तो त्याला समजावून सांगतो की हे खूप खोलवर तत्वज्ञान आहे, हे स्वच्छ आहे, नित्तळ आहे आणि म्हणून आपल्याला ते उथळ उथळ वाटतंय. हे खोलवरचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आपण विचार तेवढाच खोलवरचा प्रगल्भ असला पाहिजे. तेव्हा ते कळणार आहे, तेव्हा ते समजणार आहे. परंतु समजणारच नाही असं काहीच नाही. परमेश्वराचा प्रयत्न करीत दैवाचे सहाय्य. जर तुम्ही प्रयत्न केला तर परमेश्वर स्वतः सहाय्य करणार आहे. नाहीतरी आपली योग्यता नाही या जीवाची, एवढी पात्रता नाही या जीवाची तर त्या तत्वज्ञानाला हा जीव समजून घेईल आणि परमेश्वराला प्राप्त करेल. परंतु परमेश्वरच म्हणतात मी सहाय्य करणार आहे. जर परमेश्वराने सहाय्य केलं तर तुम्हाला अशक्य काय? परमेश्वराला अशक्य काय आहे काय जगामध्ये? असं काहीच नाही. उपाय नाही असं काही आहे का? असं काहीच नाहीये. म्हणून परमेश्वर ही वस्तू जर आपल्याला कळाली तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा नकारात्मक विचार मनाला शिवणार नाही, पोचणार नाही, आपल्याला स्पर्श करणार नाही. का? तर ही परमेश्वर शक्ती जी आहे ती इतकी मोठी आहे आणि ती आपल्या बरोबर आहे, हा विचारच कितीतरी आनंददायी आणि सुखदायी. म्हणून हे तत्वज्ञान एकदा तुम्ही समजून घ्या, मग तुमच्या जीवनामध्ये जी सुख नांदतील किंवा आनंद नांदेल, तुमच्या चेहऱ्यावरती जो उत्साह आणि तारुण्य कायमस्वरूपी दिसेल, तिथं वयाचा काहीच प्रश्न राहणार नाही.
पण आपण एवढ्या मोठ्या परमेश्वराचे भक्त आपण समजून घेतो आणि छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा आपण हरत असतो, रडत असतो, दुःख करत असतो. आपले चेहरे सतत पडलेले असतात एखाद्या आजारी माणसासारखे. जो मनुष्य असा दिसेल निरुत्साह, दुःखी, तो मनुष्य परमेश्वर भक्ती असू शकत नाही, परमेश्वराचा भक्त असू शकत नाही. जरी असेल तर त्याला ते तत्वज्ञान त्याला कळालंच नाही. आपण किती जवळ आहे परमेश्वराच्या आणि ती परमेश्वर शक्ती काय ही त्याला न समजल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अशी कुत्तरोड किंवा ओढाताण झालेली आहे. म्हणून दुःख ही जी गोष्ट आहे ही आपण पूर्वकर्मात जोडलेली, ती आपल्यालाच येणार आहे आणि ती आपण भोगली का ती संपणार आहे. भोग हे भोगानंच संपतात असं एकदा क्लिअर करून घ्या. म्हणजे कोणत्याही दुःखाने, कोणत्याही संकटाने, कोणत्या अडचणीने तुम्हाला ते दुःखच वाटणार नाही, ती अडचणच वाटणार नाही. कारण का तर ते मी मिळवलेलं आहे, ते मलाच मिळणार आहे, मलाच भोगावं लागणार आहे. ही एकदा थीम क्लिअर झाली का अडचण येण्याचं, दुःख राहण्याचं, दुःख प्राप्त करण्याचं, दुःखाला दुःख म्हणण्याचं कारणच उरत नाही. आणि म्हणून 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले, त्याला राजश्रय भेटला. त्या आधर्मात लोक धर्म समजायला लागले आणि म्हणून हा धर्म आणि अधर्म काय यातला फरक समजण्यासाठी, समजवण्यासाठी प्रत्येक युगामध्ये परमेश्वर अवतार घेतात. आज 12व्या शतकामध्ये सरस्वती चक्रप्रभूंनी अवतार घेतला, वाडोवाडी फिरले, कितीतरी भक्तांना निमित्त केलं आणि ते निमित्त करून आपल्याला हे तत्वज्ञान दिलेलं आहे. श्रीमद भगवद्गीता द्वापार युगात परमेश्वराने सांगितली, पण सूत्रपाठ नावाचा हा जो ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहे तो या कलियुगाची श्रीमद भगवद्गीता तिला म्हणावं आणि म्हणू शकतो आपण. त्याच्याही पलीकडचं हे तत्वज्ञान आहे, आपण समजून घेतलं तर आपल्याला जाणवेल, लक्षात येईल. म्हणून लीळा चरित्रामध्ये जाणं गरजेचं आहे. दररोजचा अभ्यास करणं, 2-3 लीळा वाचणं, त्याचं चिंतन करणं, मनन करणं, प्रश्न निर्माण करणं हा आपला धर्म आहे. त्या प्रश्नातून उत्तर शोधणं हा आपला धर्म आहे. त्यातून सूत्रपाठ जाणं, सूत्रपाठातून दृष्टांतात जाणं आणि यानंतर अभ्यासाच्या अनुषंगाने आपण पुढं सरकत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून लीळाचरित्र आणि सूत्रपाठ जर आपण आपल्या घरात ठेवला, श्रीमद भगवद्गीता आपल्या घरात ठेवली, तर आपण स्वतःला मानव म्हणून घेऊ शकतो. अन्यथा आपल्याला मानव म्हणून घेण्याचा नैतिक अधिकारच प्राप्त होत नाही. जन्मवृत्तीच्या ह्या रोगातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराने सुंदर असे तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय. बरं, परमेश्वराने सांगितलंय का अनेक साधू संतांनी सांगितलंय, परंतु ते त्यांना कळालं नाही, वळालं नाही. सांगण्याचा प्रयत्न करणारा जो आहे त्यालाच लोक देव मानतात आणि त्यातच फसतात. पण आपल्याकडे तसं नाही. भगवद्गीतेमध्ये तुम्ही वाचाल, ठीक आहे, संस्कृत भाषा येत नसेल तर तिचा समजून घेण्याचा, तिला जाणून घेण्याचा, तिचा अभ्यास करण्याचा हट्ट धरण्याचं काहीच कारण नाही. आज इतकी उपलब्धता आहे, आपलं भाग्य एवढं चांगलं आहे की भगवद्गीता मराठीतून उपलब्ध आहे. ती मराठीतून वाचली तरी आपल्याला कितीतरी लक्षात येईल आणि त्या गीतेच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी आपला पाया पक्का करता येईल. त्यानंतर तुम्ही सूत्रपाठात गेले पाहिजे, सूत्र समजलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि त्या वाचण्यातून त्याचा अर्थ कळून घेतला पाहिजे. खूप अवघड विषय नाही. आज इतकी उपलब्धता आहे. पूर्वी कडिकुलपातलं हे तत्वज्ञान, लिपीमधलं तत्वज्ञान आज बाहेर पडलेलं आहे आणि ते तत्वज्ञान बाहेर काढण्यासाठी कितीतरी लोकांनी आपलं जीवन खर्चिक घातलेलं आहे, कितीतरी कष्टाने ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु आपण भाग्यवान असल्यामुळं आज आपल्याला ते उपलब्ध झालंय, मराठीत उपलब्ध झालंय. ते आपल्याला वाचता येतं, अभ्यासता येतं. परंतु जर आपण वाचलं नाही, अभ्यासलं नाही तर आपल्याला ते काहीच कळणार नाही, काहीच समजणार नाही. सूत्रपाठ हा जो विषय तितका सुंदर मांडणी केलेली केशवासांनी. 9 प्रकरण, पूर्वीपासून तर उद्धरण प्रकरणापर्यंत 9 प्रकरण येतं. सृष्टी पूर्वीमध्ये परमेश्वरांनी सुंदर असं तत्वज्ञान सांगितलंय आणि ते बीज आहे, तो पाया आहे आपला. ज्याला पूर्वी समजली त्याला सर्व तत्वज्ञान समजलं. असं जर आपण समजलं तरी खूप सोपं होऊन जाईल. कारण परमेश्वरांनी माईन भटांना जो प्रश्न निर्माण झाला तो प्रश्नाचं उत्तर पूर्वी प्रकरणातून दिलेलं आहे आणि या पूर्वी प्रकरणावरती सर्व तत्वज्ञान अवलंबून आहे. परमेश्वराने एका ह्या सृष्टीमध्ये कशाने आणि कोणत्याही भक्तीनं, कोणत्याही कर्मकांडानं, कोणत्याही साधनाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही हे स्पष्ट सांगितलंय. मग ती परमेश्वर प्राप्ती कशाने होईल? तो परमेश्वरानेच तो करून घेतलं तर होईल. पण तो परमेश्वर निराकार असताना या जीवाच्या कृपेला अधीन होतो आणि अवतार घेतो, साकार होतो, आपल्यासारखा होतो आणि त्या परमेश्वराचं दास्य आपण जर केलं
तर आपली मुक्ती होईल. इतकं सोपं आणि सरळ तत्वज्ञान परमेश्वराने आपल्याला समजावलंय. त्यानंतर परमेश्वर कोण, त्याचे अवतार किती, कसे, त्याची नामं किती हे आपल्याला सांगितलंय. हे सांगत असताना परमेश्वरांनी ह्या तत्वज्ञानात माई मठांना निमित्त करून अन्यायवृत्तीसारखं प्रकरण आपल्याला सांगितलंय. ह्या अन्यायवृत्तीमध्ये देवता किती, त्यांचे कार्य काय, ते आपण समजून जर घेतलं तर देवतेपासून तुटण्यासाठी अत्यंत सोपं काम होऊन जातं. कारण देवता किती आहे, काय आहे आपल्याला माहीत नसेल तर कोणत्या देवतेला आपण परमेश्वर समजून आजपर्यंत आपल्याकडे तेच झालं. त्यानंतर युग धर्म सांगितला. तर किती युग आहे, कोणते युग आहे, त्या युगामध्ये धर्म काय, अधर्म काय, तुमचं आयुष्यमान त्या युगामध्ये कसं होतं, आणि जर धर्म केला तर काय प्राप्त होईल, अधर्म केला तर काय प्राप्त होईल. त्यानंतर विद्या मार्ग सांगितला. देवतेचे सर्व विद्या कशा आहेत सहारामध्ये. त्यानंतर सहार प्रकरणामध्ये या सृष्टीचा सहार कसा होईल, संसारणामध्ये या सृष्टीची रचना परत कशी होईल, आणि रचना झाल्यानंतर तुमचं आचरण तत्वज्ञान कसं असावं, या अस्थिपरीतून आपल्याला थोडक्यात परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. महावाक्यामध्ये स्वतःची ओळख सांगितलेली, कार्यकारण स्वरूप लक्षण, परमेश्वर कसा काय, निरोचन प्रकरणामध्ये त्याचे लक्षणं काय, त्याच्यामध्ये गुण कोणते, या सर्व गोष्टी सांगितलेल्या. आणि ह्या जीवाचं उद्धरण कसं होईल हे उद्धरण प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. तर हे 9 प्रकरणामध्ये आपला पाया सांगितल्यानंतर हे मिळवण्यासाठी आपल्याला कसं वागावं लागेल, कसं बोलावं लागेल, कसं राहावं लागेल, हे आचार मालिका, विचार आणि विचार मालिका ह्या प्रकरणांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या तत्वज्ञानावरती आपले 6,500 ग्रंथ निर्माण झालेले, 6,500 ग्रंथाची इमारत उभी राहिलेली आहे. आपण याचा जर विचार केला तर आपण स्वतःला किती भाग्यवान समजलं पाहिजे आणि किती आपण आनंददायी राहिलं पाहिजे. कारण आपल्याला हे जे समजलंय ते कोणालाही समजलेलं नाहीये आणि समजू शकत नाही जोपर्यंत परमेश्वर त्या जीवाला बोध देत नाही. एका सृष्टीमध्ये एका जीवाला परमेश्वर एकदाच बोध देतात आणि त्या बोधाचे भागीदार आपण आज आहे. आणि म्हणून या गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर अत्यंत सोपं होईल. खरं म्हणजे आजच्या या सत्संगामध्ये मागच्या सत्संगाचा थोडासा भाग सांगायचा राहून गेला होता. या गोष्टी अत्यंत विस्तृतपणे, अधिक विस्तृतपणे आपण सांगू शकतो आणि सांगता येतं. परंतु किती विस्तृतपणे सांगितलं तर आपण ते किती समजून घेतोय आणि त्याचं किती आपण चिंतन केलंय याच्यानुसारच आपल्याला या परमेश्वर प्राप्तीचे या गोष्टी या समजतील. खरं म्हणजे सर्व ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक उर्मी निर्माण झाली पाहिजे की आपण सत्संग सुरू करावा, त्या सत्संगामध्ये लोकांना एकत्र करावं, जोडावं, त्याच्यामध्ये आपण लीळाचरित्र वाचावं, त्याचं चिंतन मंथन करावं, सूत्रपाठाचा अभ्यास समजून घ्यावा, त्याचा अर्थ जाणून घ्यावा. आणि ही वासना जर तुमच्यामध्ये निर्माण झाली तर कोणीही आजूबाजूचे साधू संत तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात, फक्त तुमची वासना असली पाहिजे. जर यदा कदाचित कोणी साधू संत उपलब्ध नाही झाले तर कितीतरी असे वासनिक लोक आहे का ते अभ्यास करताय, सत्संग घेताय, धर्मतत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करताय. जरी वासनिक उपलब्ध नाही झाला तर तुम्ही एकत्र येऊन हे वाचन, चिंतन, मनन, मंथन करू शकता. निदान शब्द ओळख तरी तुम्हाला होईल, यात कोणती शंका नाही. म्हणून ती उर्मी ठेवा. जोपर्यंत आपण सत्संगात जात नाही, चर्चा करत नाही, तोपर्यंत आपण जे कर्मकांड समाजामध्ये राहत असताना करत असतो त्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. कारण आपण जीवन जगत असताना अनेक संकट येतात, अडचणी येतात, सण येतात, आजूबाजूच्या लोकांचे जे कर्मकांड असतात, संस्कार असते, ते आपल्यावरती त्याचा पगडा असतो, प्रभाव असतो. मग ह्यावेळेस आपण काय करावं, दैवराटीच्या लोकांनी त्यावेळेस आपण काय करावं ही जर चर्चा तुम्ही केली तर त्यातून नक्कीच हा मार्ग आपल्याला पुढं घेऊन जाईल. खरं म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी. त्या आध्यात्मिक प्रगतीतून आपल्या मनातून धर्माविषयीची शंका, कुशंका, अंधश्रद्धा, कर्मकांड यातून आपण बाहेर पडावं. परमेश्वरांनी सांगितलं धर्म अत्यंत सोपा आणि सरळ आहे. अन्य लोक खूप मोठी धार्मिकता करतात, ऋतुवैकल्य करतात, अमावस्या पाळतात, कर्मकांड करतात, पौर्णिमा पाळतात, एकादशी पाळतात, एक उपवास तापास करतात. कितीतरी लोक आहे. शनिवार आला का शनीला जातात, सोमवार आला का शंकराला जातात, बुधवार आला का आणखीन कोणत्या देवतेला. संत ज्ञानेश्वरांनी या गोष्टी खूप स्पष्ट सांगितलेल्या. ही वेश्या भक्ती बंद करा म्हणजे.
एकच भक्त अनेक देवतेला जाणारा तो वेश्या भक्ती करतोय ही ज्ञानेश्वर स्वतः सांगतात. परंतु त्या लोकांकडे जेव्हा आपण बघितलं तेव्हा हे लक्षात येईल की ज्ञानेश्वरी त्यांच्या डोक्यावर असते, त्यांच्या डोक्यात असते, अभ्यासलेली असते, परंतु त्यांची कृती, त्यांचा आचार मात्र योग्य नसतो. आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्याला हे समजलंय, समजून आपल्याला ते करण्याचा आपण प्रयत्न पण करतोय आणि आजूबाजूचं वातावरण पण तुमचं आपलं तसंच आहे. कारण एखादा भिक्षुक आपल्याला जर भेटले तर ते आपल्याला हेच तत्वज्ञान सांगणार, एखादा वासनिक भेटला तर तेच तत्वज्ञान सांगणार. तत्वज्ञानात काही बदल नाही, काही फरक नाही. भगवद्गीता तेच, सूत्रपाठ तेच, लीळाचरित्र तेच, लीळा त्या दृष्टांत तेच, फक्त सांगण्याची एखाद्याची मांडणी वेगळी असू शकते, सांगण्याचं समजावण्याचं एखाद्याची वकफ जी आहे, ती वस्तुत्व जी आहे ती वेगळं असू शकतं, मात्र तत्व मात्र एकच हे समजून घ्या. तत्व जर एक असेल, धर्म जर एक असेल, आचार एक असेल, विचार एक असेल, तर आपल्यात मतभेद होण्याचं, मतभेद राहण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून खूप मोठी उपलब्धी आपली होऊ शकते. परंतु सत्संगाला काही नियम असायला पाहिजे आणि ते नियम जर आपण पाळले आणि त्या नियमावरती आपण जर ठाम राहिलो तर खूप सोप्या गोष्टी आपल्याला प्राप्त करता येऊ शकतात. कारण काय की सत्संगाच्या माध्यमातून आपण एकत्र येतो, आपल्याला सत्संग घ्यायचा आपलं ठरलं, त्या ठरण्यातून आपण एकत्र आलो, ओळख झाली, त्या ओळखीचं रूपांतर मग आपल्या देवाणघेवाणीत झालं आणि त्यातूनच तो सत्संग बंद पडण्याची शक्यता निर्माण होत असते. म्हणून एक सत्संग चालू करण्यासाठी एक 5 सूत्र मी तुम्हाला नक्की सांगेल, जर ते पाळले तर नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होईल. सत्संग यशस्वीतेचे 5 सूत्र तुम्हाला सांगतो. सत्संगामध्ये कुणीही स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या गुरुविषयी विचारू नये, बोलू नये. गुरु अभिमान, अज्ञान असतं आपल्यामध्ये. खरं म्हणजे गुरु हे परमेश्वरच आहे आपले आणि परमेश्वराच्या नंतर सारे साधू संत आपल्याला गुरु समान आहे, सारे वासनिक आपल्याला गुरु समान आहे. कारण परमेश्वराने आपल्याकडे गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू ही पद्धत नाही किंवा ही परंपरा नाही, रूढी नाही आणि हा आपला धर्म पण नाही. परमेश्वराने स्पष्ट आहे, निमित्त मानिले. पण निमित्त कोण कोणाला आहे? प्रत्येक जण प्रत्येकाला निमित्त असतो. एक साधासा नामधार सुद्धा आपल्याला निमित्त असतो. जर प्रत्येकाला निमित्त आहे तर प्रत्येकाने प्रत्येकाला मानलं पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. आणि म्हणून माझा हा गुरु, तुमचे ते गुरु, त्या गुरूंचं असं, ह्या गुरूंचं असं, या साधूंचं तसं, त्या साधूंचं असं, असली चर्चा सत्संगामध्ये नक्कीच कधी करू नये. एकामेकाचा आदर, एकामेकाला निमित्त, परमेश्वरावरती भाव आणि निष्ठा ठेवून गुरुविषयी जर या गोष्टी जर असल्यास तर आपापल्या घरी घेऊन जा साधू संतांना, त्याचं पूजन पाजन करा. आपापल्या ठिकाणी जी असलेली भाव आहे, श्रद्धा आहे गुरूंच्या ठिकाणी, ती आपल्या घरी करा. परंतु ज्यावेळेस एकत्र आपण येतो त्यावेळेस मग कुणीतरी आपण साधूंना बोलवलं, दुसऱ्यांना बोलवतं, तिसऱ्यांना बोलवतं, यातून आपले फाटाफूट होण्याची शक्यता असते. म्हणून आपलं एकमत राहण्यासाठी आपण काही नियम बनवले पाहिजे. शाळा सुरू करायची तर नियम पाहिजे. सत्संग म्हणजे ही एक शाळा आहे, ब्रह्मविद्या शाळा आहे आणि ती चालू करण्यासाठी आपण हा पहिला नियम पाळला पाहिजे. दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे की सत्संगात आल्यानंतर आपण एकमेकाची ओळख झाली का आर्थिक व्यवहार वस्तू रूपात म्हणा, पैशाच्या रूपात करण्याचा प्रयत्न करतो आणि तो केल्यानंतर त्याच्यात जर व्यावहारिक पारदर्शकता नसेल तर त्यातून वाद होण्याची शक्यता असतात. म्हणून आपण आपापसामध्ये कोणताही व्यवहार करू नये. आणि जर करायचाच ठरला तर या सत्संगाच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर जाऊन तुमचा व्यवहार करा, तुम्ही पार्टनर व्हा, धंदे करा, व्यवसाय करा, काय करायचं करा. परंतु सत्संगात जेव्हा येतो त्यावेळेस या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. आणि म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून हा विचार जर आपण ठेवला तर आपल्यात वाद होण्याच्या शक्यता निर्माण होत नाही. आणि म्हणून हा दुसरा नियम आपण पाळला तर आपला सत्संग नक्कीच यशस्वी होऊ शकतो. तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, सत्संगामध्ये व्यक्तीने आपापसातील व्यक्तींच्या वैयक्तिक जीवनात डोकावू नये. कारण प्रत्येकाला कोणाला काय अडचण असते, कोणाला काय अडचण असते. कोणी गरीब असतो, कोणी श्रीमंत असतो, कोणी व्यावसायिक असतो, कोणी नोकरी करत असतो, कोणाच्या कौटुंबिक अडचणी असतात. तर ह्या वैयक्तिक जीवनामध्ये डोकवण्याचा खरा म्हणजे आपल्याला अधिकारच नाही. हा नियमच ठेवायला पाहिजे नाही, काही गरजच नाही. परंतु सेन्स आपल्याला नसल्यामुळं आपण मर्यादा तोडतो. आपल्या मर्यादा आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण पुढं सरकतो आणि त्यातून वाद होऊन सत्संग बंद पडण्याची शक्यता निर्माण होत असते. म्हणून कोणाच्या वैयक्तिक जीवनामध्ये हात न घालता, त्यांच्यावरती न बोलता आपण फक्त धर्म अनुषंगाने एकत्र आलेलो आहोत. धर्म नातं खूप मोठं आहे, ते अच्युतपंथी आहे, अच्युत गोत्र आहे आणि म्हणून आपल्याला त्या पद्धतीनं त्या सांभाळायला पाहिजे. आणि म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये
कुणी कोणाच्या न डोकावता आपला धर्म कसा आपल्याला सांभाळता येईल, पाळता येईल, हे आपण बघितलं पाहिजे. चौथा नियम आहे, सत्संगात येण्याच्या अगोदर आपल्या जीवनाचं साध्य ठरवलं पाहिजे. आपण का अभ्यास करतो, आपण का सत्संग करतो, कशासाठी करतो, कशासाठी लीळाचरित्र अभ्यासतोय, कशासाठी सूत्रपाठ अभ्यासतोय, याचे कारण आपल्याला माहीत असले पाहिजे. कारण माहीत असेल तर ती गोष्ट कार्याला येणार आहे. हा नियम आहे. कारणच नाही तर ती कार्याला येणार नाही. जर कारण तुमचं माहीत असेल की परमेश्वर प्राप्ती साध्य आहे आपलं, आणि ह्या अनंत जन्मामध्ये अनंत सृष्टीत आपण हे दवडलंय, आणि आता आपल्याला जाणीव आहे, त्या जाणीवेचा परिपाक आपल्याला परमेश्वरांनी बोध दिलाय, आणि त्या बोधातूनच आपल्याला या गोष्टी प्राप्त करायच्या, करावाच लागतील, आज नाही तर कधीच नाही. असं जीवनाचं ध्येय जर तुम्ही ठेवलं प्रत्येकाने, तर सत्संगामध्ये खूप सुंदर असं चर्चा होते, खूप सुंदर असं तत्वज्ञान आपल्याला कळतं, आणि आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला वेळ लागत नाही. 4 लोक 2 लोकांमध्ये सुद्धा सत्संग होतो, एका माणसामध्ये सुद्धा सत्संग होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीला आपण नियम असतो. आपल्या जेवणाचा टायमिंग ठरलेला असतो, झोपण्याचा टायमिंग ठरलेला असतो, आंघोळीचा टायमिंग ठरलेला असतो. तसं सत्संगाचा टायमिंग ठरवा. कुणी येऊ न येऊ, त्या टायमिंगला 1 तास तुम्ही बसा, लीळाचरित्र वाचन करा, सूत्रपाठ वाचन करा, जे बी आहे ते तुमच्या जीवनाचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला ते प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी अनुसरण करावं लागेल. येत आधी होई जे म्हटले ते कीजे. आता याच्यावरती बऱ्याच लोकांचं मतांतर आहे, परंतु तुम्हाला सांगतो, अनुसरल्याचा देव परमेश्वरांनी सांगितले, त्याच्याशिवाय परमेश्वर भेटू शकत नाही. आज खूप उपलब्धी आहे तुम्हाला. तुम्ही आज अनुसरले म्हणजे तुम्हाला कुठे जंगलात जायची गरज नाही, काहीच गरज नाही. आश्रम असतात, दररोजच्या पंक्ती असतात, देवाणघेवाण असते. आजकाल तर अनुसरण करून लोक घरी पण येतात, जातात, व्यवहार चालू असतात, बँकेत सर्व उपलब्धता असते. तुम्हाला कोणी टोकणार नाही, बोलणार नाही, काही नाही. फक्त तुमच्या जीवनाचं जर ध्येय पक्का आहे आणि त्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचं आहे, तर आपण काय करावं, काय नाही करावं, किती करावं, कशासाठी करावं, आपण दीक्षा का घेतली किंवा घ्यायची, अनुसरायचं काय, आपण अभ्यास काय करायचा आहे, याचं सर्वांची कारणं जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला समाजाकडे पाहण्याची काही आवश्यकता नाही. समाजाकडे दुर्लक्ष करून आपण आपलं ध्येय गाठता आलं पाहिजे, आपलं साध्य आपल्याला मिळवता आलं पाहिजे. नाही तर सर्व सोडायचं, ज्याच्यासाठी सोडायचं तोच भेटला नाही तर त्या सोडण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून अभ्यास करताना आपल्या जीवनाचं ध्येय आपण पक्क केलं पाहिजे, आणि ते ध्येय म्हणजे अनुसरण असलं पाहिजे, ते ध्येय म्हणजे परमेश्वर प्राप्ती असली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. जेव्हा तुम्हाला अनुसरण करायचं आहे अशी मनात भावना निर्माण झाली, निष्ठा झाली, तर तुमच्यामध्ये बदल होण्याला आपोआपच बदल होत असतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती असते, आणि ती व्यक्ती गावामध्ये अत्यंत दृढ असतात. म्हणजे काय की थोडेसे त्रास देणारा असतो, प्रत्येकाला भांडण करणं, व्यसनाधीन, अशा पद्धतीची ती व्यक्ती असते. आणि त्याला सारं गाव कंटाळलेलं असतं. सारं गाव त्याला कंटाळलेलं असल्यामुळं त्या गावामध्ये एक साधू असतात. साऱ्या गावांनी ठरवलं की आपण बाबांकडे जाऊ आणि याच्यावरचा उपाय आपण ठरवू, कारण या गावाला ही कीड आहे आणि हा खूप त्रास होतोय. आता सण पलीकडच्या गोष्टी झालेल्या आहेत. ते बाबाकडे गेल्यानंतर त्या बाबांना ते सर्व सांगतात कथन. आता बाबाकडे गुरुत्व आलं, जबाबदारी आली, ते सांगतात की ठीक आहे, मी प्रयत्न करतो, तुम्ही जा निश्चितपणे. दुसऱ्या दिवशी बाबा सकाळी उठतात, आपली आंघोळ वगैरे करून, पूजा अर्चा करून त्या भ्रष्ट माणसाच्या, त्या फालतू माणसाच्या घरी पोहोचतात. त्याला खूप आश्चर्य वाटतं की आज आजपर्यंत आपल्याकडे कुणी आलेलंच नाहीये. उलट आपल्याला बघितलं का लोक टाळतात, शिव्या देतात, त्रास देतात, आणि साधू बाबा आपल्याकडे घरी कसे काय आले. तो त्याला टोकल्यानंतर बाबा म्हणतात, बाबा रे, मला काल स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये माझा देव आला आणि त्या देवाने तुझं मरण मला सांगितलेलं आहे. इथून पुढे 10व्या दिवशी अशा टायमिंगला 10 वाजता तू मरणार आहे, एवढा निरोप मला द्यायला सांगितल्यामुळे तो निरोप द्यायला मी तुला आलेलो आहे. आता तू बघ कसं करायचं, मरणार तर आहेच नक्की. बाबांवरती श्रद्धा सर्व गावाची असल्यामुळं, आणि मरणाची भीती कोणाला नसते, त्याच्यामध्ये पण ती भीती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. तो प्रत्येकाला घरी जायला लागला तर माझ्याकडून चुकी झाली, तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला मी मारलं, तुम्हाला शिव्या दिल्या, तुमचा व्यवहार मी पूर्ण नाही केला, मला माफ करा. त्याच्यामध्ये खूप आमूलाग्र बदल झाला, कारण त्याला आता तो चिंतन करायला लागला मरणाचं चिंतन करत असल्यामुळे त्याच्यामध्ये जो बदल झालाय तो इतका मोठा झालाय की लोक आश्चर्यजनक झाले की बाबांनी औषध काय दिलं याला नेमकं.
आणि तो प्रत्येकाकडे जाऊन त्याचे व्यवहार क्लिअर करायला लागला, माफी मागायला लागला, चांगलं वागायला लागला. घरामध्ये सुंदर वातावरण निर्माण झालं, शांतता झाली, गावात शांतता झाली. आणि 10वा दिवस आल्यानंतर 10 वाजता त्याला वाटतं आता आपण मरणार, म्हणून तो निश्चिंतपणे झाला की आता आपल्याला मरायचंय, आपण मरणार आहे, आपण हे थांबवलंय, आता सर्व आपल्या मनामध्ये शांतता निर्माण करा. 10 वाजून गेल्यानंतर ती वेळ टळली, 11 वाजले. त्याचा शंका निर्माण झाली का असं का झालं, बाबा तर खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणतो त्या बाबाकडे प्रश्न विचारायला गेला की बाबा तुम्ही तर सांगितलं होतं 10 दिवसानंतर 10 वाजता मी मरण, मी तर काही मेलो नाही. म्हणजे ह्या 10 दिवसामध्ये बाबा सांगतात की तू इतका चांगला वागला की त्या परमेश्वराने तुला आता थोडंसं आयुष्य वाढून दिलं म्हणे. सांगण्याचा उद्देश काय की मरणाचं चिंतन असलं पाहिजे. मरणाचं एकदा मनुष्य चिंतन करायला लागला का आपोआप चांगला वागतो, चांगला बोलतो आणि नैतिकता ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण अनुसरणार आहे, कधीतरी अनुसरणार आहे, कधीतरी मी त्याग करणार आहे, कधीतरी मला सोडावं लागणार आहे. ती अटॅचमेंट, ती आपले पण हे जे आहे ते राहणार नाही. कोणाला आपण मन दुखवणार नाही, कोणाला त्रास देणार नाही, कोणाला काहीतरी मत्सराने बोलणार नाही, द्वेष निर्माण करणार नाही. आपोआपच आपल्यामध्ये एक सलोखा निर्माण होईल. म्हणून आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं पाहिजे आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. आपलं जीवनाचं साध्यच अनुसरण असलं पाहिजे. आणि ते असल्यामुळं लगेच आपण काही गेलो, कपडे घातले, लगेच आपल्यामध्ये बदल झाला आणि आपण खूप आमूलाग्र बदल करून आपल्या जीवनामध्ये घेतला, असं होऊ शकेल. त्याची सवय आत्तापासून आपण लावली पाहिजे. तो 5वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे का आजपासूनच आपल्याला सवय लागली पाहिजे. स्वयंदास्य तपस्विनम, परमेश्वराने सुंदर सूत्र सांगितलंय. स्वतःचं काम स्वतः करा. किती करता येईल बघा तुम्ही. सूत्रपाठात गेल्यानंतर तुम्हाला कळेल का आजही कितीतरी सूत्र आज आपण इथं पाळू शकतो. गोड बोलावे, महात्म्याने सत्तर जेव्हा व्हावे, महात्म्याने प्रिय वक्तव्य व्हावे. महात्म्य म्हणजे परमेश्वराने वाघालाही महात्म्य म्हटलं, सशालाही महात्म्य म्हटलं. आपण तर बोधवंत आहोत, परमेश्वराने बोध दिलेला, आपल्याला हे तत्वज्ञान कळतं, म्हणजे आपण महात्म्य आहोत. हे परमेश्वराने आपल्याला गोड बोलायला लावलंय, सत्य बोलायला लावलेलं आहे. आता गोड आपण बोलू शकत नाही का? त्याच्यासाठी अनुसरण करायला पाहिजे, कपडेच बदलायला पाहिजे का? सत्य आपण बोलू शकत नाही का? त्याच्यासाठी आपण कपडेच बदलायला पाहिजे का? ती सवय जर आपल्याला लागली तर आपण खूपच परमेश्वराच्या अगदी जवळ जाण्यासाठी हा रस्ता आपल्याला खूप सोपा होऊन जाईल. ही सामुग्री ज्यावेळेस आपण प्रवासाला निघतो तर त्या प्रवासाला जाण्यासाठी आपल्याला ज्या अत्यावश्यक गोष्टी आहे त्या अत्यावश्यक गोष्टी आपण बरोबर घेऊन जात असतो आणि आपल्याला माहिती कधीतरी लागणार आहे. तसं आपण कोणत्या प्रवासाला निघालोय? परमेश्वराच्या कैवल्यदानाच्या प्रवासाला. आणि या कैवल्यदानाच्या प्रवासाला निघत असताना ही सामुग्री, शिदोरी आपल्याला बरोबर घेऊन जायची, तेव्हा ती कुठेतरी उपयोगी पडणार आहे आपल्याला. अन्यथा आपण करणार आहे, करून त्यावेळेस बघू असं म्हटलं तर काहीच होत नाही. म्हणून ती सवय आत्तापासूनच लावली पाहिजे. आवड निवड नसावी. जेवणामध्ये, कपड्यामध्ये, राहणीमानामध्ये, अनेक गोष्टी, व्यवसायामध्ये आपण जगत असताना, कुटुंबात जगत असताना या गोष्टीचा खूप मोठा फायदा होईल. जेव्हा फायदा होईल तेव्हा होईल, पण आजच दृष्ट पर लगेच फायदा होईल. कारण घरामधलं वातावरण चेंज होईल. तुमची विचारधारा बदललेली असल्यामुळे आजूबाजूचे लोक त्या पद्धतीने तुमच्या आजूबाजूला येतील आणि तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल. तो आमूलाग्र बदल तुमचा होकारात्मक विचार निर्माण झाल्यामुळं कॉन्फिडन्स वाढवत आणि त्या कॉन्फिडन्स वाढवण्यातून तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती होऊ शकते, बदल होऊ शकतो. तर धर्माव्यतिरिक्त चांगलं, धर्माव्यतिरिक्त होकारात्मक या जगामध्ये काहीच नाही. आणि आपल्याकडे जे सूत्रपाठाच्या माध्यमातून परमेश्वराने सूत्र दिलेले, एक सूत्र म्हणजे अनमोल आहे, त्याला किंमतच नाहीये. एवढी मोठं अनमोल जर एक सूत्र आपल्याकडे आहे, एका सूत्राचं जरी आपण पाळण्याचा प्रयत्न करायला लागलो तरी एका सूत्रातून दुसरं सूत्रातून तिसरं सूत्र, अशी कितीतरी सूत्र आहे का आज आपण पाळू शकतो. याची लिस्ट करा, ती लिस्ट बाहेर काढा आणि करण्याचा प्रयत्न करा. सत्संगाचा हा जो उद्देश आहे असा आपण असला पाहिजे आणि त्या सत्संगाच्या या उद्देशातूनच आपला आध्यात्मिक प्रवास, आध्यात्मिक प्रगती आपल्याला लाभू शकते. अन्यथा सत्संग फक्त लोकांनी एकत्र यायचं, चहा पाणी करायचा, जेवण करायचे अशासाठी नाही. 6वा अत्यंत महत्त्वाचा नियम मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस सत्संग तुम्ही ठेवणार, कोणाच्या घरी ठेवा, कोणाच्या एका ठिकाणी ठेवा, जागेवर ठेवा, पण त्यावेळेस कोणी चहा वगैरे, नाश्ता, जेवण वगैरे करू नये. आपण पाहुणे म्हणून एकत्र आलेलो नसतो. आपण तत्वज्ञान घेण्यासाठी, ज्ञानाची भूक भागवण्यासाठी आपण आलेलो असतो. त्याच्यामुळे या अशा गोष्टी जर निर्माण झाल्या तर सत्संग बंद होण्याची शक्यता आहे. आणि या आमच्या अनुभवातून आम्ही शिकलेलो आहे आणि ते अनुभव आम्ही तुम्हाला सांगतोय. कारण सत्संग घेत असताना हे विषय एकदा कोणी तरी डोक्यात येतात.
मग आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, मग यांनी पोहे बनवले, दुसऱ्या वेळेस तो शिरा बनवतो, मग एखाद्याच्या डोक्यात येतं आपण जेवणच करू. म्हणजे तो सत्संग फक्त खाण्यापुरताच मर्यादित राहतो, ज्ञानार्जनासाठी राहत नाही. म्हणून काहीच ठेवू नका. पाण्याचा एक ग्लास तांब्यात ठेवून द्या, ज्याला पाणी प्यावंसं वाटेल तो पिईल, आणि ज्ञानार्जनाचं काम करा. आणि 1च तास बरोबर टायमिंग ठेवा. टायमिंग जर आजचा पकडला तर उद्याचा टायमिंग तुम्हाला पकडता येणार आहे. 5चा टायमिंग ठेवलाय सायंकाळचा, तर 5 वाजता 1 माणूस असो 10 माणसं असो स्टार्ट झाला पाहिजे. 6चा टायमिंग संपण्याचा, ते 6 वाजले बंद झाला पाहिजे. त्याच्या अगोदर देवपूजा करा, त्याच्या अगोदर भजनं म्हणा, त्याच्यासाठी 15-20 मिनिटं, 1 तास सर्व चर्चेसाठी. आणि 6 वाजता सर्वांनी एकमेकाला दंडोत करून, आरती वगैरे करून, दंडोत करून निघाले पाहिजे. म्हणजे त्याच्या सत्संगाची वेळ, सत्संगाचा दिवस, याची आपल्याला अभिलाषा निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. हा दिवस कधी येईल असं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यातून काहीतरी पोषक वातावरण निर्माण झालं तर आपल्याला अपेक्षा निर्माण होणार आहे, इच्छा निर्माण होणार आहे, आवड निर्माण होणार आहे. आणि म्हणून सत्संग सुरू करणं खूप सोपं आहे, परंतु तो सांभाळणं खूप अवघड आहे, त्याच्यात सातत्य ठेवणं खूप अवघड आहे. आणि हे तत्वज्ञान तुम्हाला सत्संग घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. सत्संगाचा एक प्रोग्राम मी सुद्धा ठरवलेला आहे, लिहिलेला आहे, आणि त्याच्यावरतीच आता आपण बोलत आहोत. त्यानुसार तुम्हाला पुढं सरकता येईल. खरं म्हणजे तुम्ही डायरेक्ट या चरित्र घेतलं, डायरेक्ट सूत्रपाठ घेतलं, भगवद्गीता घेतली, तर ते कितपर्यंत कळेल आणि कुठपर्यंत डोक्यात घुसेल याची शंका आहे. काही लोक असू शकतात तेवढे प्रगल्भ विचाराचे, त्यांना समजेल, पण सर्वसामान्य माणसाला ते कळेल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्यपणे तत्वज्ञान जर सांगता आलं तर खूपच अधिक उपलब्धी त्यातून निर्माण होऊ शकते. आणि म्हणून सत्संग घ्यायचे असेल तर त्या पद्धतीचा अभ्यास ठरवा, त्या पद्धतीचे नियोजन करा आणि नक्की सत्संग सुरू करा. खरं म्हणजे आपल्याला अन्नदानाची क्रिया माहिती आहे, परंतु सत्संग घेण्यासाठी लोकांना उपलब्ध करणं, लोकांना निरोप देणं, बोलवणं, त्यांना त्यामध्ये सहभागी करून घेणं, त्यांच्या ज्ञानाची भूक असेल ती भागवणं, ज्ञानाची प्रगती निर्माण करणं, ही एक क्रियाच आहे. कारण एखादा जो जीव आहे तर जो अज्ञानाने धार्मिकता करतोय, त्याला जर ज्ञान प्राप्त झालं, तो ज्ञानाने जर धार्मिकता करायला लागला तर ती एक मोठी क्रिया, त्याच्या धर्माला तुम्ही निमित्त होतात. आणि म्हणून ती क्रिया समजून आजूबाजूच्या लोकांना तुम्ही गोळा करा, एक लिस्ट करा, एक ठिकाण ठरवा आणि त्या ठिकाणाच्या माध्यमातून सत्संग घ्या. नाशिकमध्ये जर कोणी असेल तर ज्यांना अपेक्षा असेल तर कधीही मला कॉन्टॅक्ट करा. नाशिकच्या आजूबाजूला 50 ते 60, 100 किलोमीटरवरती मी कधीतरी जात असतो सत्संगाला, परंतु त्यावेळेस मर्यादा येतात. नक्की कॉन्टॅक्ट करा, आम्ही येण्याचा प्रयत्न नक्की करू. परंतु तुमच्यामध्ये ही गोष्ट सुरू झाली पाहिजे आणि तुम्हीच ही गोष्ट सुरू केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून सत्संग सुरू करण्यासाठी हट्ट ठेवा, नियम करा आणि हे मूळ तत्वज्ञान आहे याच्यावरती जास्त जोर देऊन ते पहिलं पक्क करा आणि त्यानंतर पुढं कसं सरकता येईल हे आपल्याला बघता येईल. मागच्या सत्संगामध्ये अत्यंत सृष्टी निर्मितीपासून आपण बघितलं आणि आपल्या जीवनाचा प्रवास आपला पुढचा कसा झाला हे आपण बघितलं पाहिजे. खरं म्हणजे जिथं आपल्याला पोहोचायचं त्याच्यासाठी मागचा प्रवास आणि पुढचा प्रवास आपला क्लिअर असला पाहिजे, तेव्हा आपण प्रवास करू शकतो, दमदार पावलं उचलू शकतो. त्यानंतर आपण पुढच्या सत्संगात साहित्याच्या अंगाने ओळख करून घेणार आहोत, जनरल नॉलेज आपण घेणार आहोत आणि जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याच्यावरती आपण चर्चा करून थोडा अभ्यास करणार आहोत. परंतु तुमचा रिस्पॉन्स, तुमचं त्याच्यावरती किती लाभ होतोय याच्यावरती या गोष्टी पुढं जाणार आहे, सरकणार आहे. खरं म्हणजे वास्तविक सक्षमीकरणाच्या माध्यमातून हे सत्संग आम्ही वैयक्तिक पूर्वी घ्यायचं, परंतु आज सोशल मीडियाचा चांगला वापर आपण करू शकतो हे जाणवल्यानंतर काही लोकांच्या मागणीनुसार याचा आपण प्रयोगच करतोय. त्याच्यात कितपत यश येईल, कितपत अपयश येईल ही येणारी वेळ ठरवेल, परंतु वाया काहीच जात नाही. या निमित्ताने मी तासभर तुमच्याशी चर्चा करतो, बोलतो, संवाद साधतो, माझी उजळणी होते. ती उजळणीतून कोणीतरी ते ऐकलं तर त्यातून काहीतरी फायदा होतो. कालचा जो सत्संग आहे किंवा मागचा जो सत्संग आहे यातून लोकांनी ऐकल्यानंतर मला प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि खूप चांगलं वाटलं. म्हणूनच ही प्रेरणा किंवा हे बळ तुमच्या या ऐकण्यातूनच मला मिळत असतं. खरं म्हणजे सोशल मीडियामध्ये आज कितीतरी गोष्टीची उपलब्ध झालेली आहे. दिवसातून 4-5 सूत्र, दिवसातून 4-5 त्याचे अर्थ लीळा येत असतात. कितीतरी साधू संत आज आपल्याला या सत्संगाच्या माध्यमातून ही खाद्य ज्ञानाचं खुराक आपल्याला पोचवत असतं आणि त्यातून सुद्धा आपल्याला लाभ होत असतो. परंतु सर्वसामान्य जो नामधारक आहे
त्याला वासनिकापर्यंत घेऊन जाण्याचं हे मिशन, जो वासनिक आहे त्याला अनुसरणापर्यंत घेऊन जाण्याचं हे मिशन, आणि जो अनुसरलाय त्याला साध्यापर्यंत जाण्याचं हे मिशन आपण आरंभलंय. त्याच्यासाठी आपण फक्त प्रयत्न करणं, परमेश्वरच सहाय्य करल. आणि तेवढी योग्यता पात्रता आपली नसल्यामुळं त्याच्यात कितपत फायदा होईल तोटा होईल आपल्याला सांगता येत नाही. परंतु मी मागच्या सत्संगामध्ये बोललो की मी माझ्यासाठी बोलतोय, माझ्यासाठी सांगतोय. त्याच्यामुळे माझ्या जीवनाचं साध्य टार्गेट ठरल्यामुळं ते अचीव करण्यासाठी हा माझी धडपड आणि हा माझी क्रिया आहे, माझा प्रयत्न आहे. तो परमेश्वराने निरपेक्षपणे मी देत असल्यामुळं परमेश्वराने ते स्वीकारावं हीच प्रार्थना माझी सतत याच्यामध्ये राहत असते. आणि जाता जाता प्रवासामध्ये तुम्ही अनुषंगिक कुणी येत असाल तर अधिक उत्तम हा उद्देश ठेवून, मोठा विचार ठेवून मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. तर नक्की याचा उपयोग करून घ्या. सर्वांना दंड प्रणाम, दंड प्रणाम, दंड प्रणाम.